जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा, समास 5वा. कथा निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. कोणी एक पृथ्वीवर सहज फिरत असताना वेळ घालवण्यासाठी कथा सुरू केली. श्रोताही वक्ताला म्हणाला, एक चांगली गोष्ट सांगा ना. हे ऐकून वक्त्यांनी, बरं लक्ष देऊन ऐका असे म्हणून कथा सांगण्यास प्रारंभ केला. असेच एक पती पत्नीचे जोडपे होते. त्यांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की ते दोघे एकच आहेत असे वाटायचे. भिन्नता तिळ मात्रही नव्हती. असाच काही काळ गेला. त्यांना एक पुत्र झाला. तो प्रत्येक गोष्टीत कर्तृत्ववान व चांगला होता. पुढे त्यालाही एक पुत्र झाला, पण तो वडिलांपेक्षाही चंचल होता आणि कार्य करण्यात वडिलांच्या पेक्षाही निम्म्याने शहाणा होता. त्यानेच उपाधी विशेष करून वाढविली. बऱ्याच मुलामुलींना जन्म देऊन जनविस्तार केला. त्याचा मोठा मुलगा अज्ञानी कोपिष्ट होता. जरा चुकले की झाले सरळ त्याला ठार मारायचा. वडील गप्प बसायचे. सर्वज्ञ आणि दयाळू मुलाने बरेच कार्य केले. नातू मुलाच्या अर्ध्याने शहाणा, पंतू तर पूर्ण अज्ञानी. काही चुकले की संहार करणे त्या महाकोपिष्टाचे काम. मुलगा सर्वांचा पालन करता, नातू पुन्हा पुन्हा निर्माण करणारा आणि पंतू चुकले की ठार करणारा. अशा तऱ्हेने क्रमबद्धपणे वंश वाहून फारच विस्तार झाला आणि कित्येक दिवस आनंदात गेले. वंश विस्तार अपरंपार वाढला. ही गोष्ट खरी असली तरी पुढे वडीलधाऱ्यांचे कोणी काहीही ऐकेना असे झाले. त्या वंशजामध्ये एकमेकात खूपच भिन्नाभिप्राय निर्माण झाले आणि अंतकलह अति होऊन त्यातील कित्येकांचा नाश झाला. मोठ्यांमध्ये वितुष्टता निर्माण होऊन सर्व अस्ताव्यस्त होऊन गेले. जसे यादव उन्मत्त झाल्याने नाश पावले, तद्वत सर्व लोक अज्ञानाने अभिमानाला पेटून नाश पावले. शेवटी वडील, मुलगा, नातू, पंतू या सर्वांचा निपात होऊन मुलगा मुलगी करणे सोडणे किंचितही उरले नाही. आमच्या या कथेचा अर्थ समजून घेणारे जन्म मरणापासून सुटका करून घेतात. कथा सांगणारे व ऐकणारे प्रचितीमुळे धन्य होतात. विचित्र असणारी ही कथा वरवर हिशेब न करता येण्यासारखी होऊन जात आहे. एवढे सांगून गुरुदेव गप्प झाले. कथेच्या शेवटी ते म्हणाले, आमची कथा संपू दे, तुमच्यात प्रवेश करा. या बोलण्याचा अर्थ कोणीतरी करून घेऊ दे. काही चुकून माकून आठवलेले थोडक्यात सांगितले आहे. श्रोते हो, चुकले माकले क्षमा करा. रामदास स्वामी म्हणतात, ही कथा न चुकता विचारपूर्वक ऐकणारे पुरुषच जगाचा उद्धार करतात. अर्थाचे विवरण करणे म्हणजेच जगदोद्धाराचे लक्षण होय. येथे सार ग्रहण करायचे असते. तेच निरूपण अनुभवपूर्वक विवरण करून अनेक तत्वांची कोडी सोडवायला हवीत आणि जाणून घेत घेत शेवटी एकदा संशयरहित व्हावे. 8ही देहांचे विवरण करून पाहिल्यास आपोआप निसंशय होते. एकूण सतत निरूपणाने समाधान राखता येते. तत्वांचा गडबड गोंधळ जेथे आहे तेथे शांती कोठून येणार. म्हणून कुणीही असो या गोंधळाच्या पलीकडे असावे आणि अशा प्रकारचा सूक्ष्म अनुभव वरचेवर स्पष्टीकरण करून घेत जावे. पुढच्या समासात ज्ञानाचे सार असणारा लघुबोध सांगत आहोत, ते एकाग्रतेने ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके कथा निरूपणम नाम पंचमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.